विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता पूर्णपणे तापलेलं असून प्रत्येक उमेदवार आपला प्रचार करत गल्लोगल्ली फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय। सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये अभिजित बिचुकले हे बिग बॉस फेम हे आत्ता उभे आहेत आणि आपल्या सोबत ते आहेत। आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत, त्यांचा जाहीरनामा काय आहे हे त्यांना विचारणार आहोत आणि त्यांचं मत या निवडणुकीबद्दल काय हे सुद्धा त्यांना विचारणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही या ठिकाणी उभे आहात, मतदानाबद्दल लोकांना काय आवाहन कराल? दुसरी बाब म्हणजे तुमचा जाहीरनामा आणि निवडणुकीबद्दल तुम्हाला एकंदरीत काय वाटतं ही आपण आज चर्चा करूया। काय सांगाल? सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून विधानसभेची निवडणूक होत असताना राज्यामध्ये लोकशाहीचा उत्सव आहे, तर सर्व मतदारांना शुभेच्छा। आणि सर्व मतदारांना विशेष करून 262 सातारा जावळी मतदारसंघामध्ये सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या पद्धतीनं तुम्ही मतदान विकू नका, मटणासाठी दारूसाठी मिंदे होऊ नका। मी स्वाभिमानी पाण्याचा आहे, शिवछत्रपतींचा वैचारिक वारस आहे आणि 2004 सालापासून यापणे निरंतरपणे मी उभा राहिलो, तुमच्यासाठी उभा राहतो। मी सेलिब्रिटी आहे, मला काम आहे, मी माझं काम करून मोठा होऊ शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारस म्हणून आम्ही लोकांच्या संपूर्ण सेवेसाठी जीवन देण्याचा प्रयत्न करतो। आणि लोकांना जर त्याची गय नसेल तर याचा विचार जनतेनं करणं आवश्यक आहे। या ठिकाणी एकच सांगू इच्छितो की साताऱ्याचा सर्वांगीण विकास होण्याच्या उद्देशानं जाहीरनामा आम्ही प्रकाशित केला तुमच्या समोर। तो जाहीरनामा असा होता की भगिनींसाठी जी योजना आहे 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये ती नको आहे, त्याच्यापेक्षाही भारी योजना मी देईन, मी आमदार म्हणून साताऱ्याचा निवडून जातो तर। ती योजना अशी आहे की 25 लाख रुपयाचं सरासरी 1% कर्ज ज्यांचं स्किल आहे अशा भगिनींना द्या। मग कुणी भाकरी करून देत असेल, चपात्या करून देत असेल, कुणी जरतारी वर्क करत असेल, ब्युटिशियन असेल, अशा लोकांना तुम्ही 1% कर्ज द्या वर्षभरासाठी। दुसरा मुद्दा हा झाला महाराष्ट्र राज्याचा मुद्दा। सातारा शहराचा मुद्दा, केसरकर पेठेत जिथं आम्ही राहतो, गुरुवार पेठेत जिथं आमचा जन्म झाला, त्या ठिकाणी अजून पाणी येत नाही। आणि मग विकास कामं आमदारांनी काय केली हा प्रश्न अजूनही तसाच आहे, फक्त हा दाखवला जात नाही। संपूर्ण प्रतिनिधी असतील त्यांचे किंवा त्यांचे मतदार असतील जे काही, ते भुलभुलैयामध्ये अडकलेले आहेत। दोन्ही राजे कधीतरी बंदुका काढून या ठिकाणी साताऱ्याला स्तब्ध करतात टोल नाक्यावरनं, परत वेदांतिका राजेंना पाडण्यासाठी कंबर कसून उदयनराजे येतात, त्यामध्ये सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकल्यांना 1000 मतं पडतात, त्या माझ्या सौभाग्यवती, त्यांना मुख्यमंत्री करायचंय मला। मग यांची भांडणं, यांना गरज पडेल तेव्हा हे एकमेकांची पप्पी झप्पी घेतात। मग हा तिसरा भाऊ उभा आहे ना जनतेसाठी, हे तर मान्यच करतील हे दोघं। आम्ही सगळे भाऊच आहोत, रक्ताचेच आहोत, गुरुभाऊही आहोत, म्हणून तर एवढा मी मोठा झालो। यांनी माझं कधी कान दाबले नाहीत, नाक नाही दाबलं, पण मी का दाबतोय तर हे भ्रष्टाचारी बीजेपी बरोबर आहेत, देवेंद्रांबरोबर। ते देवेंद्र काय म्हणाले होते, 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा त्या ठिकाणी अजित पवारांनी केला आणि अजित पवारांना अगदी आंगडं टोपडं घालून मांडीवर घेतलंय। आणि मी बारामतीमध्ये सुद्धा आहे, पण सातारच्या जनतेला एकच सांगतो, तुम्ही या ठिकाणी माझ्या विजयासाठी प्रयत्नशील राहा। जर छत्रपतींचे 13वे वारस तुम्ही पाडता शरद पवारांच्या सांगण्यावरून, तर डॉक्टर अभिजित बिचुकलेंच्या सांगण्यावरून शिवेंद्रराजेंना जरा रजेवर पाठवा, नाहीतर विकासाचे मुद्दे त्यांचे काय आहेत आज त्यांच्या टीमनं मला येऊन सांगावं। ते माझे विकासाचे मुद्दे ऐकणार असतील तर मी त्यांचं ऐकायला तयार आहे, पण त्यांच्याकडे विकास नाहीये, सुरुची प्रायव्हेट लिमिटेड आहे। गंभीर तुम्ही बोलला काय एकंदरीत गंभीर नाही, सगळं खरं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही विकासाच्या मुद्द्यांवर आला, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही उमेदवार आहात, काय तुम्हाला करूया? काय वाटतं की साताऱ्यातल्या सातारा विधानसभेसाठी काय झालं पाहिजे, काय झालं नाहीये? माझ्या विजयानंतर साताऱ्यामध्ये सर्व रस्ते, आता मी परवा एका चॅनलला बोललो पण ती बाईट गुप्त झाली, असो, मोनार्कच्या इथले खड्डे आत्ता मुजवताय तुम्ही ॲट द एंड ऑफ स्टोरी, नियर टू द इलेक्शन्स। काय करत होता इतक्या दिवस तुम्ही? आता एक खड्डा तुम्हाला आता नाक्यावर दाखवतो, आत्ता चला माझ्या बरोबर, हे घेऊन असंच जायचं लाईव्ह मध्ये, तिथले खड्डे दाखवतो, मरणार माणूस तिथं। आणि तिथं तुम्ही मेघडंबरी केली, त्या मेघडंबरीच्या शेजारचे खड्डे नाहीत। केसरकर पेठेत माझ्या घरी पाणी नाही, आता कशाला कोणाला विचारायला जाऊ मी? त्या अशोक घोरपडेला विचारा,
मी 100 फोन करतो. आणि अशोक घोरपडे काय म्हणतो, अशोक घोरपडेच्या पत्नीला म्हणजे आमच्या वहिनीला राजकारणामध्ये मी आणली. त्यांच्या घरातल्या महिला येत नव्हत्या, मी आणली. कारण अलंकृताजी खासदारकी लढल्यात तर माझी वहिनी येऊ दे. त्याला फोन केला की अशोकचं एकच असतं, अरे अभि तुझंच नगरपालिका ऐकते, मला नाही कोणी किंमत देत. हे अशोक घोरपडे बोलतो. आला अशोकला इथं लगेच. आपण आता स्थानिक न बोलता थोडस मी राज्याच्या नको, स्थानिक तुम्ही बोला, मी आणखीन तुम्हाला वेळ देतो. मी वेळ देतो, तरी सुद्धा मी राज्यावर थोडस तुम्हाला, तुमचं विस्तृत आहे सगळं, तुम्हाला राज्य ओळखतं, आलं लक्षात. म्हणजे मला सांगा, मला मानतही मला मी अगदी भारत देश ओळखतो म्हणलं तरी काय हरकत नाही. मला एक सांगा की राज्यातलं आता चाललेलं राजकारण त्याकडे तुम्ही कसं पाहता? सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी असतील, महाविकास आघाडी महायुती यांच्यामध्ये चाललेली टीका याकडे तुम्ही कसं पाहता, काय सांगा? टीकेबद्दल बोलतानाच ते बारामतीमध्ये आपण लढतो त्यावेळेला तेच बोललो होतो की तुम्ही 14 साली देवेंद्रजी सत्ताजी कमावली, सत्ताजी हस्तगत केली. ती मुळी म्हटला होतात की अजित पवार हे सिंचन घोटाळ्यामध्ये दोषी आहेत असं तुम्ही म्हटला होता. मी नाही, माझं व्यक्तिगत अजित पवारांवरती काही बोलणं नाही. पण जनतेचे पैसे गेले, त्याच्यामध्ये माझे 10 रुपये गेले, अंबानीचे अरबो खरबो गेले, अक्षय कुमारचे गेले, बच्चनचे गेले. मग हे पैसे जर सिंचन घोटाळ्यात अजित पवारांनी आणि सुनील तटकरेंनी खाल्ले आणि शरद पवार साहेब सुद्धा म्हणतात की अजित दोषी आहे, मी तिथं आहेच बारामतीमध्ये. मग हा गोंधळ काय आहे ना, हा जनतेला सांगा. इतकं जुमला नसतो. अमित शहा म्हणतात की मी जुमला बोल दिया मैंने, 15 लाख रुपये आएंगे. चला तो जुमला होता, पण 70,000 कोटी रुपये जनतेचे आहेत, बरोबर ना. मग तो एक मुद्दा आहे. उद्धव ठाकरेंची भाषा एकनाथ शिंदेच्या दाढीपर्यंत येते. ते नेहमी म्हणतात आमचा बाप चोरला, बाप चोरला, बाप चोरला. आता या सगळ्या महाराष्ट्राला एकच सांगतो, तुमच्या सगळ्यांचा बाप एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांचा खरा वैचारिक वारस मीच आहे, सातारच्या राजगादीचा. या माझ्याशी बोलायला. आमचा बापांचा बाप तुम्ही वापरताय. ओके, आता हे सगळं विधान भवनात गेल्यावर बोलू. एक इतक्या घाणेरड्या पद्धतीने टीका करतात. आणि मला वाटतं हा ट्रेंड कुठनं आला, तर मराठी बिग बॉस मध्ये जी माझी स्टाईल होती, भल्या भल्यांना शिव्या देऊन मी गप्प बसवलं, तिथनं ट्रेंड हा आला. दाढीचा ट्रेंड कुठनं आला, अभिजित बिचुकलेंमुळे. बघा ना, स्टाईलिश स्टाईल. आणि म्हणतंय वेगळंच काय, म्हणतंय दुसरंच काहीतरी कोणीतरी. हे नकोय, हे नकोय. खऱ्या अर्थानं साताऱ्याचं नाव सचिन, खरंच तू मला सांग, तू पत्रकार आहेस, तू उघडपणे जनतेला काही विचारू शकतोस आणि मांडू शकतोस. मी तुला प्रश्न विचारतो माणूस म्हणून, साताऱ्याचं नाव 7 समुद्रापलीकडे फक्त डॉक्टर अभिजित बिचुकल्यांमुळे गेलं, ह्याच्याबद्दल काय दुमत आहे का तुमचं? नाही, अगदी नाही. मला आणखीन दुसऱ्या प्रश्नावर यायचंय की हे जे आता निवडणुका सुरू आहेत याच्यामध्ये जे नेते दौऱ्यांसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जात आहेत, याच्या आता त्यांच्या बॅगांची चेकिंग व्हायला लागली. हे आता नवीन काहीतरी ट्रेंड म्हणजे हे आधी कधी बघितलं नव्हतं, पण आता होतंय. मान्य आहे की नाही, होतंय हे. तर याच्याबद्दल काय सांगाल? कारण उद्धव ठाकरे म्हणतायत की विरोधकांच्याच बॅगांचे चेकिंग होत आहेत, सत्ताधाऱ्यांचे होत नाहीत, असा आरोप आहे. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? तुमचं मत काय? आणि पैशांवर निवडणुका होत आहेत, पैसे वाटले जात आहेत का, काय म्हणणं आहे? हे खरं आहे. म्हणजे ह्या गोष्टी जर उद्धव ठाकरेंनी बोलल्या असतील, विरोधकांच्या बॅगा जर चेकिंग होत असतील आणि त्यांनी तसे पुरावे द्यावेत निवडणूक आयोगाला, उद्धवजींनी तसे पुरावे द्यावेत, मी चांगल्या गोष्टींसाठी कुठल्याही माणसाच्या मागे उभा राहू शकतो. अगदी इथला अगदी गोरगरीब असेल, वंचित असेल, त्याच्या पाठीमागे मी जाणार, कारण सत्तेची बाजू घ्यायची. हे बरेच आपण बघितलं मध्यंतरी, कुठं आपल्या इकडं हायवेला 5 कोटी सापडले, 10 कोटी सापडले, कंप्लीट पैशावरते. ह्याच्यासाठी जागृत व्हायचंय, कुणी मतदारांनी व्हायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले आहेत की शाही जेव्हा तुम्ही लावता विकले जाऊ नका, आणि जर विकले जात असाल तर ही लोकशाही घाण पडेल हो. मग राजेशाही आणलेली बरी ना परत. आमचा टापू, आमचं राज्य तरी चांगलं चालवता येईल. लोक शानी व्हायला पाहिजेत हो. मी उभा राहिलोय ना, मी काय कुणाला मारून मतदान करा म्हणू शकत नाही. पण लोकांनी जर स्वेच्छेनं मला मतदान दिलं तर सातारच्या 262 विधानसभा मतदारसंघामध्ये महाइतिहास घडवायचा असेल तर उदयनराजेंचा जसा शरद पवारांनी पराभव केला तसा जनतेनं स्वयंघोषित स्वयंस्फूर्तीनं शिवेंद्रराजेंचा पराभव करावा. एकदा मला संधी द्यावी. आता आम्ही सगळे ना प्रौढ झालो आम्ही. तुम्हाला सातारकर संधी देतील असं वाटतंय का? आणि सगळ्यात महत्वाचं नाही, सगळ्यात महत्वाचं तुम्ही सातारमध्ये उभे आहातच. सातारचा भूमिपुत्रच आहे, माझा जन्म तिथला. मी जगात नाव आहे माझं, पण माझं घर आहे ना 328 गुरुवार. अगदी. मग बारामती सुद्धा का? हा, तोच मुद्दा होता. बारामती का, तर देवेंद्र फडणवीसांनी जनतेला उत्तरदायित्व आहे
की ज्यांच्यावरती 70,000 कोटींचा घोटाळा आहे त्यांनाच तुम्ही मांडीवर घेतात, त्यांनाच फसवता, त्यांनाच तिकीट देता. हे कशासाठी चाललंय? जनतेच्या मतांचा गैरवापर, गैरवर्तणूक, काळिंबा फासलेला आहे मतांना. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनं जागृत व्हायचंय. मराठा समाजामध्ये शिवेंद्रराजे भोसले असतील तर शिवेंद्रराजे भोसले हे फक्त कार्यकर्ते म्हणून कुणाच्या तरी पाठीमागे त्या आंदोलनामध्ये जातात, पण ठामपणे ते बोलत नाहीत की माझ्या मराठा समाजाला आरक्षण द्या. हे ठाम का बोलत नाहीत? ते मी बोलतो कारण सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझी प्रतिज्ञा मी विसरणार नाही. सचिन, तुम्हाला कधी म्हटलास का की मी एका जातीचा झेंडा घेऊन कधीही बोललेलो नाही? बरोबर. त्यामुळे माझे सगळे जे मराठा समाजातली गोरगरीब वंचित जनता असेल, वंचित, त्यांना द्या ना आरक्षण. आणि मी आवाज उठवू शकतो. नाटक नाहीये, पूर्णपणे निर्व्यसनी आहे. जगातला म्हणतो, जगातला कॉस्कोपाईन प्लस नावाचं औषध आहे. कॉस्कोपाईन प्लस डॉक्टर अभिराम पेंढारकर मला इश्यू करतो खोकल्याला. तर त्या औषधामध्ये सुद्धा अल्कोहोल असतं म्हणून ते औषध मी घेत नाही. आणि आल्याचा चहा, तो कडक काळा चहा खोकल्याला घेतो. एवढं मी मला जपतो. तर असा माणूस का नसावा विधान भवनामध्ये, विधिमंडळामध्ये? हे मानलं पाहिजे ना तुम्हाला. कारण औषधामध्ये अल्कोहोल आहे म्हणून तो औषध पण घेत नाही, आल्याचा चहा पितो. हे म्हणलं पाहिजे. अभिराम पेंढारकर, मला एवढं विचारायचंय, तुम्ही आता मराठा आरक्षणाचा पण विषय काढला. मराठा आरक्षणामध्ये अगदी थोडक्यात तुमचं मत काय आहे? आत्ता चाललेलं जे आंदोलन आहे मराठा आरक्षणाबाबत जरांगेंचं, याच्याबाबत तुमचं मत? नाही, एका माणसाच्या आंदोलनाबद्दल मला बोलायचं नाहीये, पण मराठा समाजामध्ये जे कोणी दीन दलित वंचित बंधू आमचे असतील ना, आम्ही लहानपणापासून शाळेत कॉलेजला गेलो, कोण कुठल्या जातीचा आहे काय माहित नसतं. आज मी जो मोठा झालो सगळे मला प्रेम करतात, मग तसं माझंही प्रेम त्याच्यावरती आहेच की. पण गंमत अशी की तिथं आवाजच टाकत नाही कोणी. देवेंद्र फडणवीस म्हणतात शरद पवारांनी दिलं नाही, आणि ते खरं आहे, शरद पवारांनी दिलं नाही. बारामतीमध्ये मी विचारलं की पवार साहेबांकडं एवढी सत्ता असताना तुम्ही जर मराठा समाजातले आहात, पवार साहेब आहात ना, मग मराठा समाजाचं काय वर तुम्ही का घेत नाही? मग डॉक्टर अभिजित बिचुकल्यांना काय यावं लागतंय बाहेर? काय यावं लागतंय? कारण जनता महत्वाची, इथं कुणीही राहणार नाही, सगळे जाणार आहेत. मग काहीतरी नाव ठेवून जायचं म्हणून मी लढतोय. आता त्याला यश जर आलं तर विधान भवनामध्ये मी दाखवतो माझा ठसा काय. सातारामध्ये तिसरा राजा तुम्ही मला संबोधलेलंच आहे पूर्वी, आता बिग बॉस म्हणतात लोक मला. हे लोकांनी दिलेलं आहे मला. तर हे असंच प्रेम तुमचं राहू द्या. आणि 262 सातारा जावलीमध्ये आम्ही अपेक्षा धरतो की आता मटण आणि दारूला न भूलता, पैशाच्या ताकदीला न भूलता, एकदा मला संधी द्या. तुमच्या संधीचं सोनं करून शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून हा झेंडा 7 समुद्रापलीकडे नेऊ, ना की भाजपच्या बरोबर चालणार. थोडक्यात अगदी 2 प्रश्न शेवटचे विचारेन, मात्र मी दर्शकांना दाखवतो. सगळ्यात महत्वाचं, अभिजित बिचुकले हे उमेदवार आहेत सातारा विधानसभेतले. आत्ता त्यांचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांच्या सुविध पत्नी आहेत, ते स्वतः आहेत आणि ते त्यांचे बंधू आहेत. तर हे सगळं आपण पाहू शकता की त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. सगळ्यात अगदी शेवटचे 2 प्रश्न तुम्हाला, की शरद पवारांना सोडून अजित पवार भाजपसोबत गेले, अशीच परिस्थिती उद्धव ठाकरेंची झाली, एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले. हे सगळं राजकारण कसं पाहता? कारण तुम्ही राजकारण ओळून पिलंय असं म्हणता, राईट? मला सांगा, हे वाईट आहे? असं करणं, धोका देणं वाईट आहे? 100%. परंतु आता काय झालंय, कलियुग आहे आणि सत्ता पाहिजे. हे सत्तेसाठी खेळ चाललेत, म्हणूनच विरोधकांच्या बॅगा चेक होत आहेत, त्यांच्या होत नाही. बरोबर. पण संविधान जी माझी ताकद आहे, देशाची ताकद आहे, तर त्या अनुषंगानं मी संविधानाची बाजू घेऊनच दोन्ही निवडणुका लढतोय. आबो आझमी दोन्ही ठिकाणी विजय होतात. आबो आझमींची नाळ ही सपाची जोडलेली आहे, अखिलेश यादवांचे आहेत ते. तर मुंबईमधले लोक जर 2 ठिकाणी आबो आझमींना विजय करतात, तर शिवछत्रपतींच्या वैचारिक वारसाला विजय का करणार नाहीत, हा माझा प्रश्न आहे. मग मुंबईकर जनता अतिशय हुशार आहे का साताऱ्यातली बारामतीची जनता हुशार आहे? आणि विशेष करून दोन्ही मतदारसंघातले मराठा समन्वयक, मराठा समाजाचे माझे बांधव, जरा त्यांना थोडी जरी उर्मी गुर्मी असेल तर अभिजित बिचुकल्यांचा विजय निश्चित आहे. आणि जे परत जर ते विकले जाणार असतील तर मी लोकशाहीत काही बोलू शकत नाही, कारण ही राजेशाही नाही. मी बाबासाहेबांना आत्ता तरी मानतो आणि संविधानानं आत्ता मानतो. ज्या दिवशी देशामध्ये राजेशाही येईल ना,
तेव्हा माझं एक स्वतंत्र राज्य असेल. शेवटचं आव्हान लोकांना सातारच्या आणि बारामतीच्या काय कराल, आणि तुम्हाला विजयी करण्यासाठी त्यांना काय प्रयत्न करा असं सांगाल शेवटपर्यंत? शेवटपर्यंत एकच प्रयत्न करा. संविधानाचे संस्थापक, निर्माते, लेखक, दिग्दर्शक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही लिहिली ना, ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकशाहीवरती बेतलेली होती, स्वराज्यावरती. मतदानाचा अधिकार जो आहे ना, तो मटणासाठी, दारूसाठी आणि नोटांसाठी विकू नका. 5,000 मतदानाची किंमत नाही. मतदानाची किंमत अमूल्य आहे आणि ती अमूल्य किंमत ही अभिजित बिचुकलेंना द्या. सातारचं ब्रीदवाक्य मी केलं होतं आपल्या दूरदर्शन चिन्हा संदर्भामध्ये. दोन्ही राजांच्या वादाचे घेतले सातारकरांनी आजवर दर्शन. दोन्ही राजांच्या वादाचे घेतले सातारकरांनी आजवर दर्शन. म्हणूनच डॉक्टर अभिजित बिचुकले घेऊन आलेत सर्वांगीण विकासासाठी चिन्ह दूरदर्शन, दूरदर्शन, दूरदर्शन. तर हे होते अभिजित बिचुकले. हे आपल्याशी दिलखुलास बोलले, राजकारणावर बोलले, आत्ता चालू असलेल्या राजकारणातल्या कुरघोड्यांवर बोलले, आणि त्यांनी सांगितलेलं आहे अनमोल मत हे विकू नका. दारू आणि मटणासाठी तुम्ही त्यांच्या मागे जाऊ नका. विकास हवा असेल तर मलाच निवडून द्या. कॅमेरामन तुषार सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.